दर्शकला अनिकेत सागर हायवे कडून चेंडू अप्रतिम चेंडू फुलेंडीचा चेंडू चेंडू मात्र यावेळी बॅटच्या संपर्कात येत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू खूप चांगला फेकतोय. दोन्ही संघ जर पाहिले तर खूप चांगले संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे हाय क्वालिटीचं क्षेत्ररक्षण. तीन गोष्टी फार चांगल्या त्या संघामध्ये. तर सामना उसाटणे संघाने जिंकला त्याचं कारण प्रमुख कारण धनंजयला जी फलंदाजी आणि तेवढंच चांगले अंतिम दोन चेंडू त्याने फेकले होते. राकेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क होतोय. चेंडू आउटसाइडच्या माध्यमातून चेंडू मिस फीड होते मात्र फाईनल क्रीज मध्ये एक धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत चेंडू फीड होतोय एकच 10 मिनिट आहे. एकने खातं उघडतं विजय आपलं. हॅलो धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या ती आपण पहिले खातं उघडतो मात्र एक धावसंख्या 30 गाव संघाची. स्ट्रायकीला फलंदाज अनिकेत. राकेश गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग मिड ऑन मिडविकेटला क्षेत्रक्षण तैनात आहे. चेंडू हुक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला होता पण चेंडू मात्र जोपर्यंत पॉइंटला फीड होतोय एक धाव इथं मात्र मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 30 गाव संघाची 2. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आज आपल्याला खूप चांगले चांगले संघ खेळताना इथे दिसणार आहेत. उद्याच्या दिवसात जर आपण एक चांगला आपल्याला सामना बघायला मिळणार आहे. डोंबिवली पक्ष मलंगड विभागाचा सामना बघायला मिळणार आहे. चेंडू शफल थोडेसे बघितलं ऑन साइडला चेंडू घेऊन करतो बॅकवर्ड स्कोअरच्या डोक्यावर ना चेंडू सीमा पार करतो. 4 धावा गुड शॉट. थँक्यू थोडासा चेंडू ऑन साइडला फेकला होता लेग साइड आणि विजय त्याचा बरोबर पाहिजे करतो. राकेश राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू मिड ऑन जोपर्यंत लॉंग ऑनला जातोय एक धाव पूर्ण करतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं पालित संघाकडून. हरेक चांगले क्षेत्ररक्षण दाखवतो. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धावपालकावरती 7 संघाची एक चांगली स्टार्ट बघायला मिळते. राकेश P1चं षटक करतो. राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला पर्यंत अनिकेत. चेंडू ऑन साइडला घालायचा वापर करून मोडण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पंच मात्र यावेळी आम्हाला खून करतात की हा चेंडू खूपच लेक्षण पाहतो. पंच वाईडची खून करतायत. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या ते धावपालकावरती 8 धावा होत आहेत. कारण आपण स्पर्धा पाहता चंदूशेठ स्मृती चषक एक जबरदस्त आयोजन आपल्याला बघायला. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण म्हणले तर क्रिकेट ठोंबरे आणि त्यांच्या तमाम सहकार्याने आपण देवतोडे धन्यवाद कमीत कर खूप चांगलं व्यासपीठ दिले. चेंडू पुण्याला पूल करतो. चेंडूला कार्पेटच्या मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं तिथं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मिळतं. एकच 10 मिनिटे मात्र पालित संघाचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. विक्की चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय तडे सर्कलच्या बाहेर. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 9 धावा आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. याच दरम्यान संजय मडवी मलंगड विभागाचे आपले किरण ठोंबरे यांचे मामा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. कारण महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देव भव. पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे केला जातो. आपण बघतो आपल्या समोर जर बघितलं कटआउट. हॅलो चेक समोरील जर कटआउट बघितलं तर आपण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय श्री आनंद दिघे साहेब आणि आपले चंदूशेठ यांचा कटआउट पाहतो. हॅलो चेक आपण बघतोय की आज ज्यांच्या हातात शिवसेनेचं पूर्णपणे कार्य आधारस्तंभ बनले उद्धवजी ठाकरे आणि युवा नेतृत्व आदित्य ठाकरे आपल्याला बघायला मिळत आहेत. चंदूशेठ आपण पहिले यांचा सुद्धा आपण कटआउट पाहत आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आज आपल्यातून हिरण गेले. पण त्यांच्या आठवणी खातीर या टुर्नामेंटची आपण पहिले स्पर्धा भरवली जाते. 30 वर्ष पण असं वाटतं की जणू काही राहुल हे आयोजन खूप जुनं आपल्याला बघायला मिळते. कारण आत्ताच आपण पहिले की मकर संक्रांत चषक सुद्धा झालेला आहे. चॅम्पियन संघ ठरला तो म्हणजे वाकलन संघ 18 चॅम्पियनशिप पटकावल्यात. मनीष चेंडू लो फुटा चेंडू भिरकावून देतोय. मिड ऑन मिडविकेटला झेल सुटतोय मात्र पण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. जीवदान मिळतोय ते म्हणजे आपण आपल्या अनिकेत यांना विलास चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. मनीष गोलंदाजी मार्कवर. चला तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. अरुण सातत्याने आपण हे चित्र पाहतोय.
हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. मनीष थोडंसं आपण पहिले शैलीमध्ये थोडंसं संशय वाटल्या फलंदाजाला म्हणून त्याने लगेच ऑब्जेक्शन घेतलेलं आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. धावसंख्या धावबल करता आपण बघतो तिसगाव संघाची बिनबाद 10शी सुरुवात. स्ट्रायकरला फलंदाज विजय एक खूप चांगला फलंदाज आहे यावर्षी खूप चांगली मनीष राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. चेंडू पुन्हा एकदा फेरी करण्याचा प्रयत्न करतो. झेल अप्रतिम झेल. दिनेश ऑन द फायर जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय आपल्या पहिल्या आउटफील्ड मध्ये चांगला झेल बघितले जमिनी लगतचा झेल करतोय. विजय बॅक टू पवेलियन. केला दिनांचा दैवारी त्यांचा आदर्श आमचे अंतरे चंद्रशेठ नेता दुबळ्यांचा शिवरायांचे सेनेचा चंद्रशेठ नेता दुबळ्यांचा शिवरायांचे सेनेचा औंधा खोली या गावाचा मान आहे किरण शेठ ठोंबरेचा. औंधा थँक्यू लगातार 4 षटकार मारल्यास करुण अर्जुनच्या नावाने आपण 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बघा पारितोषिक ते लगातार 4 षटकार मारणार करण अर्जुन फुलोरे यांच्या नावाने आपले 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा अपील केले गेलेले आहे. दिनेशसाठी अप्रतिम झेल पकडायचा अच्युत शेठ भगत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. राहुलाचं बघतो आपण रविवार. हा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या संपर्क अप्रतिम गोलंदाजी. प्रेक्षकांना विनंती करतो जरा पडद्याच्या बाहेर न्यायचं. जे प्रेक्षक येत आहेत खेळाडू येत आहेत उसाटणे संघाचे खेळाडू जरा धनंजय लक्ष द्यायचं आपले खेळाडू आहेत. चेंडू पुन्हा एकदा लॉक करतो. चेंडूला मिड विकेट जाऊन चेंडू सीमा पार जातो. खूप लांब जाऊन चेंडू दिसत साधा बा गुड शॉट. थँक्यू अप्रतिम गीत लावलंय. राहुल मराठी माणूस आहे मोडेल पण वाकणार नाहीये. पुणेदा पूल करतोय चेंडूला स्विचच्या माध्यमातून चेंडू सीमा पार जातो का पाहायचं आणि चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा गुड शॉट. मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार. थँक्यू अप्रतिम संगीत लावलेलं डीजे मास्टरनी. आपण बघितले तळ्यात ना मळ्यात ना आगऱ्यांना नडल्यात तर हातपाय गळ्यात. क्या बात आहे डीजे मास्टर अप्रतिम संगीत लावलंय तुम्ही. खरं जबरदस्त आपण बघतोय संगीतमय वातावरण आपल्याला इथे बघायला मिळेल. ह्या 4 धावसंख्या बलकावर येतात ते म्हणजे 20 एक गडी बाद 20. सागरच्या बॅटमधून एक आपल्याला चौकार आला एक षटकार आलाय. पारितोषिक सुद्धा आपण लगातार 4 षटकार मारल्यास करण अर्जुन फुलोरे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जे प्रेक्षक पुन्हा एकदा मैदानातून येतात त्यांना विनंती करतो मैदानातून येऊ नका मैदानाच्या बाहेर नाही यायचंय. सूचना करतो मित्रांनो लाईव्ह टेलिकास्ट आहे. गोलंदाजी सज्ज होता मात्र गोलंदाज सागर वैयक्तिक पहिलं व संघाचा दुसरा टेक घेऊन येतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण जर बघितलं तर अनिकेत चप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न तो फलंदाज मात्र इथं अनिकेत बॅक टू पवेलियन. थँक्यू नवीन फलंदाज प्रवीण येतोय तो मात्र. ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने खूप मोठी स्पर्धा झालेली आहे. कारण का आपण युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 198 देशात ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमच्या आशिष भोईर सूरज म्हात्रे शैलेश भोईर जल्पेश भोईर महेश वेले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या स्पर्धेसाठी आपण खूप मुलाचं सहकार्य लाभतंय ते म्हणजे आम्हाला इथे ज्यांचं पाठबळ लाभतं या स्पर्धेसाठी ते बघितलं तर आपण विकी ठोंबरे मुकेश भोईर मनोज ठोंबरे महेश म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण स्पॉन्सर केली गेलेली आहे. त्यांना देखील धन्यवाद देतोय. कारण का यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण आपल्या लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर पाहू शकता. पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती करतोय आपण पडद्याच्या त्यासाठी जायचं लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे.
सुरेख चेंडू पॅट वाजत चेंडू जोपर्यंत ऑन साईडला फीड होतोय. एक धाव मात्र इथे मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या तिसगाव संघाची 21 धावा होतात. 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या लेगबाच्या स्वरूपात धाव मिळते. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सागर गोलंदाजी मार्कवर. तर पहिले षटक तो सागर. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सायकलला फलंदाज आपण आपले सागर. सागर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू स्वीप करतोय. अप्रतिम फटका मिड विकेटच्या डोक्यावरना 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती 27. सागर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो हवेन कडून. पुढे हुक करण्याचा प्रयत्न करतो. छोटासा शॉर्ट चेंडू. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाही. डायरेक्ट हिट होतोय. मात्र मनीष कोळे आपलं काम पूर्ण करतोय. प्रवीण बॅक टू पवेलियन. तिसरा फलंदाज बाद 27 धावसंख्या तिसगाव संघाचा. थँक्यू. अप्रतिम गीत. जय जय महाराष्ट्र माझा. आज आपण पहिले पुन्हा एकदा डॉक्टर कॅम्प आपण पहिले सुरू झालेले इथं ज्यांना कोणा 27 धावा आहेत. 27 धावा आहेत. 3 गडी बाद 27. पुन्हा एकदा आयोजकांनी सूचना करण्यासाठी सांगितले की शेवटच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाची व्यवस्था केली गेलेली. एकमेव स्पर्धा आपण बघतो. तिसरी स्पर्धा ठरते. पहिला भोजनाची व्यवस्था केली होती जय हनुमान क्रिकेट मंडळ निलजे आणि दुसरी राकेश प्रतिष्ठान. आणि आपण तिसरी स्पर्धा पाहतो ती म्हणजे चंदूशेठ स्मृती चषक. 4 चेंडू झाले. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. सागर गोलंदाजी मार्कवर. सागर बिग कॉन्टेस्ट बघायला मिळतंय. नॉनस्टॉकला पद्मागार. सागर हवेनकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. पुन्हा स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतोय. पाचीचं अपील केले. जोपर्यंत चेंडू ऑन साईडला बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये फीड होतोय तोपर्यंत इथं 1 धाव मिळते. एकच्या स्वरूपात 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती येते. होता त्या 28. संख्या 28 पाहतोय. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. सागर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला पण पद्मागार. तिथे सुरेख चेंडू. गुड लॅच पडून चेंडू खाली राहतोय. चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या तिसगाव संघाची फक्त आणि फक्त 28. धन्यवाद डीजे. तसेच आमचे मान्यवर संजय मडवी मलंगडचे यांचा आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर कृष्णा टोंबरे आमचे आयोजक यांचे शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर संजय मडवी नक्कीच आमचे किरण टोंबरे यांचे मामा आमच्या व्यासपीठावरती यांचा सन्मान केला जातो. विनंती करतो आपल्या आयोजकांना की आपल्या मान्यवरांचा यशोदी सन्मान करायचा. आमच्या व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचे मलंगडचे संजय मडवी यांचा सन्मान आमच्या व्यासपीठाचे आयोजक आमच्या कोणीगावची जबरदस्त व्यक्तिमत्व कृष्णा टोंबरे शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचं यावेळेस सन्मान केला जातोय. माईची शाल भगवी शाल त्याच्यानंतर बघू शकाल पुष्पगुच्छ आणि मोमॅन्डो या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर नंदू पाटील आमचे मलंगडचे मान्यवर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती संदीप महात्रे यांच्या शुभ हस्ते होईल. विनंती करतोय संदीप यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या मान्यवरांचा सन्मान करायचे. सातत्याने प्रत्येक मान्यवरांचा सन्मान केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय आणि प्रत्येक यशोदी मान्यवरांचा यशोदी सन्मान केला जातोय. आमच्या
करायचंय आमचे उसटण्याचे माजी सरपंच जबरदस्त व्यक्तिमत्व यांचे सन्मान आमच्या व्यासपीठावरती बघिविशाल त्याच्यावर मोमेंटो त्याच्यानंतर या बघितल्या स्पर्धेची भेटवस्तू सन्मान चिन्ह देऊन व्यासपीठावरती सन्मान केला जातो आमच्या मान्यवरांचं. बॅक टू क्रिकेट सामना पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानावरती मायक्रोफोनवरती पालो पाटील. धन्यवाद राहुल. याच दरम्यान वाईट चेंडू फेकला दिनेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज सागर गायकवाड एक जबरदस्त क्रिकेटर. हा चेंडू पुन्हा पूल करतो शॉट ऑन पूल करतो चेंडू कार्पेटच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये जिवंत चेंडू फील्ड होते शॉट बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 धाव संख्या वाढते धाव संख्या धावपल करते 30 धाव होतात. 34 षटक प्रगत होतं. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते काप्रे सिद्धी क्रिकेट क्लब पाले संघाच्या माध्यमातून. पुन्हा दिनेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज पद्माकरला आपला खातं खोलायचं अजूनही. हा चेंडू पुन्हा एकदा पूल कार्पेटच्या माध्यमातून चेंडू राखून करतोय चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव मिळते. 1 धाव संख्या वाढते धाव संख्या होते धावपल करते 31. 3 गडी बाद 31 बाद झाले फलंदाज विजय प्रवीण आपण म्हणजे अनिकेत सुद्धा बाद झालाय. तर पूर्णपणे जबाबदारी असणार ती म्हणजे सागरच्या खांद्यावरती धावा वाढेल दिनेश. हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर जातोय पंच वाईट चिखून करतोय. दिनेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचा 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. आपण म्हणजे तर शेलारपडा एंड कडून अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळेल. 2 गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी बघायला मिळाली सागर आणि मनीष याच्याकडून. दिनेश राईट अप वर तिकडे मारतो. हा चेंडू पुन्हा लॉक करतो चेंडूला लॉंग अपच्या डोक्यावरना 6 धावा गुड शॉट. अरे लाव की कडक बॉम्बे स्टाईल लाव. थँक्यू. धावसंख्या 38. दिनेश तो सागर अतिशय सुरेख चेंडू गुडलँड्सवरनं चेंडू खाली राहतोय. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि विकेटच्या मधनं चेंडूला काढायचा प्रयत्न केला होता. ड्रिल करून दाखवतो स्वीपच्या माध्यमातून कशा प्रकारे चेंडूला काढायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. अजूनही काही चेंडू बाकी. दिनेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला सागर पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक चेंडू या षटकात बघा अप्रतिम गोलंदाजी सागर सारख्या फलंदाजाला मात्र इथे मोठे फटके मारू देत नाही दिनेश. ऑप्शनच्या बाहेरच चेंडूला फेकतो कारण ज्याप्रमाणे मनीषने क्षेत्ररक्षण सजवलं त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय दिनेश. तिकडे मार्ग पुढे सरसवतो पुन्हा एकदा तर मात्र चेंडूची लाईन तर बघितली तर ऑप्शनच्या खूपच बाहेर फेकतो. पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या धावपाल करते 39. कारण का आपण पहिले सकाळच्या 17 मध्ये 67 धावा सुद्धा चेस करताना आल्या असत्या ते म्हणजे आपण भाल संघ तिथे पराभूत झाला 3 धावेने. दिनेश गोलंदाजी मार्कवर हा चेंडू पण लॉक करतो चेंडूला टॉप आहे चेंडू हवे ते यावेळेला झेल सुटतो. इथं मात्र खूप प्रयत्न केले होते थोडं लॉंगॉनच्या खेळाडूने मिड ऑन रिजन मध्ये आला होता पण चेंडू मात्र यावेळी झेलता येत नाही. 1 धाव मिळतोय सागरला जीवदान मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या ते धावपल करते 40 धावा होत आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 अशी धावसंख्या. अजूनही जर पहिलं अंतिम षटक स्लो गोरचं षटक कशा प्रकारे गोलंदाजी केली म्हणजे पाली संघ सागर ज्याला एक जीवदान मिळालं तो सागर पाहिजे. आता अंतिम षटकात कशावर फलंदाजी जी फलंदाजी आपण म्हणजे धनंजय हिलालने केली होती ती फलंदाजी आता मात्र सागरला करावी लागणार आहे. कारण का ह्याच दरम्यान अशीच स्थिती होती ती म्हणजे आपण म्हणले की उसटणे संघाची पण धनंजय हिलालने मात्र मदतीला धावून आला आणि एक जबरदस्त जी नौका आपली समुद्रात खोल अडकली त्या नौकेला मात्र सुखरूप त्याने बाहेर काढलं होतं आणि एक चांगली धावसंख्या उभारून दिली. आता अंतिम षटक कोण घेऊन येतोय स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दिले म्हणजे कलशशी गोविंद बुटल्या गायकवाड यांच्या स्मरणार्थ दीपक गोविंद गायकवाड तिसगाव याचकडून. तृतीय व चतुर्थ कलशशी पार्वती लक्ष्मण ठोंबरे यांच्या स्मरणार्थ पंडित लक्ष्मण ठोंबरे खोणी याचकडून. प्रभाकर गोलंदाजी मार्कवर चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट ड्राइव्ह 6 धावा खणखणीत षटकार गुड शॉट. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. थँक्यू राहुल. खूप जबरदस्त आवाज आपण म्हणतो पहाडी आवाज ज्याला आपण म्हटलं तरी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचा आवाज. राहुल हा आवाज ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर शहारे निर्माण होत आहेत. खरी एक जबरदस्त वादळ सुद्धा आपण बघितलं की
समाप्त झालेला एक जबरदस्त पहाडी आवाज आपल्यापासून दूर गेलेला आहे. आपण बघतो जगदीश पाटील खुणी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सर्व पाहुण्यांसाठी जी रोप दिलेत, वृक्षारोपण दिलेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुढे प्रभाकर चेंडू खूपच आतमध्ये आणतोय यावेळेला. ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला आतमध्ये आणलंय. सागर यांना वाटलं की चेंडू बाहेर जातोय, पण लेग ब्रेक ऑफ ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला आतमध्ये आणलं. तर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर यावी तिसगाव संघाची 46 धावा आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी सज्ज होतोय प्रभाकर. सूर्य प्रभाकर म्हणजे सूर्य आयटम उर्दीकडे मारा करतोय. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा ऑफ ब्रेकच्या माध्यमातून आतमध्ये आणतोय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतोय. सागर पुल करण्याच्या प्रयत्नात होते, पण चेंडू मात्र गतीने थांबून येतोय. चेंज ऑफ पेस बघायला मिळेल. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या चेंडूची षटकार केल्यानंतर 2 चेंडू मात्र खूप चांगल्या प्रकारे फेकताना दिसतोय. ते मात्र योगेश मडवी. प्रभाकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर हायवे एंड कडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग करतो. टॅकल मला सागर तर मात्र पुन्हा एकदा चेंडूला खेळून करतो. लॉंगाच्या बादना चेंडू जातो. जोपर्यंत लॉंगाचा खेळू येतोय चेंडूला फीड करतोय. मिस स्पीड होते. 2 धावा इथे मात्र मिळतोय. यावेळी आपण बेले तर चेंडू घेऊन जातोय खेळाडू. थांबायचंय जरा. चौकारे थांबायचं डीजे मास्टर, कारण का खेळाडू जेव्हा फलंदाजी अडवला चेंडू तेव्हा त्याचा हात रेशीला होता. रेशीला लागूनच राहिला होता. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्याच्या धावफलकावरती 50 धावा बघायला मिळत आहेत. मी स्पीडमुळे चौकार होतोय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पण त्या गोलंदाजी मार्गावर प्रभाकर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग. सागर मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय. शॉट चेंडू हुक करतोय. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्या मारना 6 धावा. खूप लांब जाऊन षटकार दिसतोय. गुड शॉट. इंडियन आयडॉल जमलेले आहेत, पण आता 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 56. अब तक 56 आपल्याला बघायला मिळते. थोडासा शॉर्ट चेंडू फेकला होता, कारण जे 2 चेंडू फेकले तशाप्रमाणे चेंडू फेकत नाहीये. चौकार मिळाला चुकीमुळे आणि त्या चौकारानंतर सागर ऑन द फायर. अंतिम चेंडू पाहिजे. सागर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 56 धावा झाल्यात. षटकार मारतो की चौकार मारतो की प्रभाकर त्याने डॉट चेंडू करतोय. प्रभाकर गोलंदाजी मार्गावर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. पुढे चेंडूला फिरकावून देतोय. क्रॉस द लाईनने चेंडू बॅक स्कोअर रिजन मधून जातोय. जबन चेंडू फीड होतोय. दुसरी धाव पूर्ण होते का पाहिजे. मनीष चेंडूला फीड करतोय. इथं मात्र ओव्हर थ्रो सुद्धा बघायला मिळते. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होताना दिसते. 3 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. पाले बनाम तिसगाव या 2 बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेक या ठिकाणी पाली संघाने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करताना तिसगाव संघाने 5 षटकामध्ये तब्बल 59 धावा बनवते आणि 60 धावेचं आव्हान असणाऱ्या येणाऱ्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी बबद्ध फलंदाज सलामी फलंदाज येथील मैदानामध्ये तत्पूर्वी आपण पाहतो. याच दरम्यान बॅनर हिटसाठी या ठिकाणी कैलासवासी विजय शेठ टोंबरे यांच्या बॅनरला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर त्या फलंदाजाला बालाराम टोंबरे यांच्याकडनं एक टी शर्ट देण्यात येईल. तर याच दरम्यान पुढचा सामना असणाऱ्या मैदानावरती वसार विपक्ष गोरपे या 2 संघामध्ये सामना असणार आहे. मी वसार संघाचे संगणकावर आणि गोरपे संघाचे संगणकाला विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या मंचामध्ये यावं. I kindly request both the captain please for the toss. गोरपे संघाचा संगणक आणि वसार संघाच्या संगणकाला मी विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी मंचामध्ये यावं. Now back to cricket. बोलूया सामन्याकडे. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. शो द गुड क्रिकेट. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघाला शुभेच्छा. मैदानामध्ये अप्रतिम सामना आपल्याला पाहायला भेटेल मैदानामध्ये, कारण गोरपे विपक्ष वसार येणारा सामना मैदानामध्ये असणार आहे. तर हा सामना आपण पाहतो पाले विपक्ष तिसगाव या 2 बलाढ्य संघामध्ये. पालगाव संघासमोर 60 धावेचं आव्हान उभं केलं मैदानामध्ये. अप्रतिम सामना पिकी या ठिकाणी होतोय. वसार संघाचे संगणक पिकी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मोस्ट वेलकम पिकी म्हात्रे, आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तर पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी सहर्ष स्वागत असणार. तर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याला एन्जॉय करतात त्या सर्वांचं पुन्हा एकदा शतश आभार. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत या स्पर्धेमध्ये. सामना सुरू होतोय. चला फनचं सामना सुरू करायचं, कारण आज वेळ फार कमी आपल्याकडे, कारण आज आपल्याला सेमी पाण्याचा सामना मैदानामध्ये खेळवायचा.
सामना सुरू होते पाले बनाम तिसगाव या दोन बलाढ्य संघामध्ये. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द कॅप्टन. शो द गुड क्रिकेट. दोन्ही संघाला शुभेच्छा. मैदानामध्ये असणाऱ्या आता 7-10 आव्हान येणाऱ्या सामन्यामध्ये प्रति षटकामध्ये पाले संघाला 12.00 सरासरीने धावसंख्या पाहावी लागेल. तुमचे सुभाष पाटील बघू शकाल मकर संघाचे आयोजक आहेत. त्यांचं स्पर्धेमध्ये जबरदस्त व्यक्तिमत्व बघितले गेले तर कालच्या दिवसामध्ये स्पर्धा संपन्न झाली. तुमच्या व्यासपीठावरती सुभाष पाटील जबरदस्त व्यक्ती निलजे गावचे आमचे त्यांचं नक्कीच हार्दिक आभार व्यक्त करतोय. नाव बॅक टू क्रिकेट योगेश मडवी. थँक्यू सर. आम्ही जेवढे आपण पाहतो मैदानामध्ये जाते ती आपले सचिन सलामी फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू लाभ करतो अप्रतिम फटका. पॉइंट कव्हर पंचामधून चेंडू कव्हर सीमारेखाकडे. चेंडू कव्हर सीमारेखाकडे. अंपायर सिग्नल दॅट इज 4 रन. आत्मबल ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस. तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस. तुझ्याकडे आपण पाहतो मनीष पांडेच्या बॅटमध्ये पहिला चौकार पाहायला मिळतो. पहिला संघर्षमय चौकार फाले संघाचा फलंदाज मनीष पांडे. एक विस्फोटक आणि मोठा फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये. फारे संघाचा स्टार खेळाडू मनीष पांडे मैदानामध्ये. मनीष पांडे इज व्हेरी डेंजर प्लेयर टेनिस क्रिकेट बॉलला. टेनिस क्रिकेट मधला सर्वात विस्फोटक आणि सर्वात घातक फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो आहे. मनीष पांडे ज्याने स्वतःची ओळख प्रेक्षकांना पडवून दिली. पहिला चेंडूवरती त्यानं अप्रतिम स्ट्रोक चौकार पाहायला मिळतो आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा गॅप जबरदस्त फटका. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल 4 रन. जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही. ते मी करतोय आज. ते तुम्ही हे तुमच्या शिवसेनेची ताकद आहे. ही माझी एकट्याची नव्हे. मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. ही माझी भावना आहे. ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. जनतेला फसवणार असो तर या जनतेने हा भगवत. थँक्यू सर. आपण बघतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज या ठिकाणी मात्र आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातो. थँक्यू सर. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतो मनीष पांडेच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. तर मी उल्लेख केला त्याच्या नावाचा आणि तेवढीच विस्फोटक फलंदाजी त्या फलंदाजाने मैदानामध्ये दाखवली. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू आपण पाहतो गुडलँड स्पोर्ट मध्ये. चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहतो आणि फलंदाजाला चकमध्ये येतो. निधाव चेंडूची सांगता बऱ्याच उशिराने आपण पाहतोय. निधाव चेंडू पाहायला मिळतोय. तर पहिला 2 चेंडूवरती मनीष पांडेने 2 चौकार दाखवल्या मैदानामध्ये. मनीष पांडे एक अतिशय विस्फोटक आणि मोठा फलंदाज आहे. तर उद्या या मैदानामध्ये सामना असणार आहे तो मलंगड विपक्ष डोंबिवली असा सामना मैदानामध्ये असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. दॅट इज इम्पॉर्टंट कॅच. फलंदाज बाद होतो या ठिकाणी मनीष पांडे. त्यावेळेला मंत्रालयावर सुद्धा फडकवला नसता. एवढी दूधखोळी समजू नका त्याला. ठीक आहे, बावळट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे. जमलेली समोर मी तयार केले. त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे. बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडला की नाही. बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच. जाहीर आहे. थँक्यू सर. तर आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरेंचा आवाज आपण पाहतो ते आपल्यामध्ये नाही आहेत तरी सुद्धा आपल्या डीजे मास्टरच्या माध्यमातून त्यांचा आवाज आमच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या कानामध्ये पोहोचवला जातो. कारण महाराष्ट्राचे टायगर ज्यांना म्हटलं जातं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ही स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या स्मृतीची आठवण म्हणून ही स्पर्धा स्वर्गीय चंदुशेठ स्मृतिचषक 2017चा पर्व या ठिकाणी सुरू आहे. स्वर्गीय चंदुशेठ स्मृतिचषक 2017चं पर्व सुरू झाल्या मैदानामध्ये 4 दिवसीय भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहू शकाल. याची ध्येय याचा डोला ही स्पर्धा या मैदानामध्ये पाहायला मिळते. येत्या क्षणी प्रेमात पडावं एवढी सुंदर या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतो. तर येत्या क्षणी प्रेमात पडावं एवढ्या सुंदर ड्रॉप या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या चारी बाजूला आपण बघतो प्रेक्षक वर्ग ते सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मैदानामध्ये. आता तो चेंडू गोलबा टाप्यात कामयाब अप्रतिम स्ट्रोक. यावेळी चेंडू सीमा पार. अजून एक मोठा फटका. 4 धाबा. हायकमांड बद्दल का करत नाही. काँग्रेसचा हायकमांड आणि माझा रिमोट कंट्रोल. कारण का इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे. त्या मागासवर्गीयांना म्हणजे काँग्रेस सारख्या लोकांना काय करणार. आम्ही पुढे चाललेलो. थँक्यू जय. धावसंख्या आपण पाहू शकाल 12 धाबा. कारण आतापर्यंत पहिले षटक मार्गस्थ असताना मनीष पांडे बाद झाला. कारण मनीष पांडेने 4 चेंडूमध्ये फक्त 8 धाबीची बाजूली केली दाखवली मैदानामध्ये. त्याच्यानंतर एडाने फलंदाज चेंडू चौकार ढोकला.
पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त फटका. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार होतोय. अंपायर सिग्नल, दॅट इज 4 रन. लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही. छत्रपती महाराजांचा. तर आमच्या प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, आपण डीजे समोर जे आमचे प्रेक्षक उभे आहेत डीजे पाठीमागे, त्यांना विनंती असेल की आपण त्या ठिकाणी उभे राहू नका, कारण आपल्यासाठी स्टँड उपलब्ध केले आहेत. आपण मंचावरती या आणि तरी चालेल, परंतु आपण त्या ठिकाणी उभे राहू नका. पण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 2 मोठे कक्ष या ठिकाणी असतील. छत्रपती शिवाजी महाराज कक्ष, त्याच्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कक्ष आपण पाहू शकाल. या 2 कक्षामध्ये फार जागा आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय सचिन तेंडुलकर कक्ष असणार आहे. त्याच्यानंतर स्वर्गीय चंदूशेठ ठोंबरे कक्ष असेल. तसेच माननीय श्री स्वर्गीय अनंत दिघे कक्ष आपण पाहू शकाल. कक्ष स्पर्धे या मैदानावरती असतील. आपण पाहतो पहिल्या षटकात खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये पाले संघाला मजबूत स्थिती बनवली आहे. कारण पाले संघाला मैदानावरती 12.00 ची सरासरी गाठायची होती. अशा परिस्थितीला पाले संघाला पहिल्या षटकामध्ये 4 चौकाराच्या मदतीनं आतापर्यंत आपण पाहतोय 16 धावा एक पडल्यात. परंतु पाले संघाने एक गडी गमावला. तर इम्पॉर्टंट विकेट आपण पाहू शकाल मनीष पांडे बाद झाला. चला वसा संघ संघाने गोरपे संघ संघाने लगेच जायचे. यावेळेस मात्र जबरदस्त सामना मैदानावरती 4 चौकार पाहायला भेटले. पहिला पावर सर्कल मध्ये अप्रतिम फलंदाजी मनीष पांडेने 2 चौकार दाखवल्या. त्याच्यानंतर 2 चौकार दाखवले मैदानावरती फलंदाज राकेश फलंदाजना. दोन्ही सलामी फलंदाज होत्या. दोघांना 2-2 चौकार दाखवल्या. परंतु मनीष पांडे ज्याला अस्तित्व टिकावता आलं नाही मैदानामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल पाले संघाला एक गडी गमावला. परंतु 16 धावा एक पडल्यात. विकेट हाताचा चेंडू गोलपाट टप्प्याचा अप्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा गॅप बाबरीस क्षेत्रचे धाव होता. तोपर्यंत मात्र 2 धावा एक पडल्यात. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतो मैदानामध्ये पाहायला मिळतं. पाले संघाकडनं फलंदाज स्ट्रायक वरती येतो. 1 डाऊन प्लेअर आपण पाहू शकाल प्रभाकर ज्यानं 2 धाबे अकाउंटला ओपन केलं आणि 2 धाबेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धाबा. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली आणि पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलं या संघानं. तर मनीष पांडेनं दमदार सुरुवात दाखवली. त्याच्यानंतर राकेशनं दमदार फलकेबाजी केली. यावेळेस मात्र कव्हर पॉइंट मध्ये अतिशय सोपा चल फलंदाज प्रभाकर बॅक टू द पवेलियन. पाले संघाला दुसरा धक्का. थँक्यू डीजे. ॲम्ब्युलन्सची सुविधा केली आहे, कारण की एमर्जन्सी एखाद्या खेळाडूला जास्त दुखापत झाली तर योगेश माडवी नक्की चंदूच्या यांच्या नावाने ॲम्ब्युलन्स असणाऱ्या किरण शेठ ठोंबरेंनी पुन्हा एकदा बघून भरपूर सुविधा सातत्याने, कारण का कोणत्याही प्रकारचा गालबोट लागता कामाने स्पर्धेला भरपूर यावेळेस सातत्याने संकल्पना केल्या जाते. त्या नवीन नवीन संकल्पना प्रत्येक वर्षी. जसा शेवटचा कॉल असणार गोलपे संघ संघ नायक आणि वसा संघ संघ नायक, मग शेवटचा कॉल केला जाईल. बॅक टू क्रिकेट योगेश माडवी. नक्कीच आपण बघतो ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली, कारण एखाद्या खेळाडूला जास्त दुखापत झाली तर या ठिकाणी एमर्जन्सी ॲम्ब्युलन्सचा वापर केला. तर आमच्या किरण शेठ ठोंबरे यांची स्वतःची ती ॲम्ब्युलन्स आहे. जबरदस्त मी म्हणेन एक अतिशय झुंजार नेतृत्व सर्वांचे लाडके किरण शेठ ठोंबरे आयोजित स्वर्गीय चंदू शेठ स्मृती चषक 2017 पर्व सुरू झाला. या ठिकाणी पुन्हा एकदा त्या दिशेला कबर पॉइंट मध्ये अजून एक धक्का. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के. थँक्यू डिझायर. तर आपण पाहतो डीजे मास्टर देखील सातत्याने आमच्या या मंचावरती आपण बघतो मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत सातत्याने ऐकवतोय. थँक्यू डिझायर. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकल्यानंतर अंगावरती शहारे उडू देतात. कारण या स्पर्धेची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या स्पर्धेची सुरुवात झाली. ताकद तर सर्वांच्या मनगटात होती, परंतु स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा एका मराठी बांधवात होती. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिबार मानाचा मुजरा करून या स्पर्धेची सुरुवात झाली आणि प्रत्येक खेळाडू त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करून या मैदानावरती उतरतात. अप्रतिम सामना मैदानावरती मध्ये 2 बॅक टू बॅक झटके लागल्यात या मैदानावरती. नक्कीच नाणेफेकीचा गोल होईल तर आपण संपर्क साधूया विकीशी. त्याच्यानंतर बिंदास सिसवे एचएमचे व्यासपीठ दोन्ही संघानायकाने त्याचे व्यासपीठावरती दोन संघाने घेतात आमने सामने. एका बाजूला वसार संघ, एका बाजूला गोरपे संघ. नक्कीच आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व अंबर तालुका उपाध्यक्ष दिलीप फुलवरे म्हणजे शुभ श्रेणीचा कोल
होईल. लगेच आमचे कॅमेरामॅन सुद्धा सज्ज होत आहेत. स्पर्धेचा अनुभव तर प्रत्येक क्षणाने क्षम टिपला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे दिलीपदादा फुलवरे यांच्या शुभ हस्ते अनबेकीचा कौल केला जातोय. तर दरम्यान गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पॅडोशॉप जबरदस्त फटका स्क्वेअर क्रिजन मैदान. अंपायर डिसिजन व्हेरी सुपर शॉट. बॉल गोज ऑन 6 रन. त्याच्यानंतर वसर संघ नाणेफेक कॉल जिंकले. धामाच्या विभिन्न आपण वसर संघ नाणेफेक कॉल जिंकले. नक्कीच आधी तुम्ही काय क्षेत्ररक्षण केला फलंदाजी. धन्यवाद आधी. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकतोय तर सर्वप्रथम मी डिसिजन घेण्याआधी मी दादांना विचारलं तर दादांनी नक्कीच कॉल दिला का आपण क्षेत्ररक्षण करणार आहोत आणि आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. त्याच्यानंतर कुठपर्यंत तुम्ही थांबून ठेवणार गोरपे संघाची भरपूर मोठी फलंदाजी बिंदास इन फलंदाज त्याच्यानंतर भरपूर येतं निलेसारखा फलंदाज आहे. कुठपर्यंत तुम्ही त्यांना थांबवू शकाल. वी विल डेफिनेटली ट्राय टू अंडर 15. जर 50च्या खाली जर राहिले तर नक्कीच चांगली गोष्ट असेल. पण गेम दिस इज गेम. किती रन होऊ शकतात. खेळपट्टीसुद्धा चांगली आहे बघितली आम्ही. तर बघूया 50च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. शेवटचा प्रश्न या योजनेबद्दल काय म्हणणं असणार आपला. खरोखर याचा खूप दिवस झाले जवळ 1 महिना झाला या आयोजनाची आम्ही वाट बघतोय. स्वर्गीय चंदूशेठ स्मृती चषक 2017-2016 मध्ये सुद्धा खूप चांगलं आयोजन होतं. आणि जर बघायला गेलं तर 1+1 जसं बघायला गेलं मागच्या वर्षीपेक्षा अजूनही खूप चांगलं आयोजन यांनी करून दाखवलेलं आहे. आणि होप सो अजून पुढे चांगलं आयोजन करतील आणि आपल्या भागामध्ये एक नावाजलेली स्पर्धा अजून पुढे नावाजेल अशी मी आशा बाळगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू नक्कीच जबरदस्त यावेळेस आपल्या मनोरंजन. थँक्यू विकी. त्याच्यानंतर आपण संपर्क साधूया. बिंदास नक्कीच तुमची प्रथम फलंदाजी आहे तर कुठपर्यंत टार्गेट कुठपर्यंत असणार आहे. आमचा प्रयत्न असेल नक्कीच. आता आपण बघितलं तिसगाव संघाने 60 धावा पाले संघासाठी ठेवल्या आहेत तर 60 धावांचं लक्ष्य पार करताना पाले संघाला कुठेतरी चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. मात्र असं काही दडपण येत तर आमचं हे टार्गेट असेल की 60 ते 65 धावांचं आव्हान. जवळजवळ 12च्या सरासरीने धावसंख्या गोलंदाजी बघितली आमची थोडी कमकुवत असेल त्या हिशोबाने आम्ही 12च्या सरासरीने धावा ठोकण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आयोजनाबद्दल पुन्हा एकदा विकीने आपल्या मनोगत व्यक्त केलं तर तुम्ही काय म्हणा. कारण भरपूर मोठी स्पर्धा आपल्या मलंगड विभागात ही स्पर्धा आपण बघतोय. भरपूर मोठी स्पर्धा तर या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार. कसं वाटतं इथं खेळून इथलं आयोजन इथं वातावरण. नक्कीच जसं विकी म्हात्रे यांनी म्हटलं की आयोजन वर्षानुवर्ष चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळतंय. दरवर्षी काहीतरी नवीन पाहायला मिळतंय आयोजनामध्ये आणि उत्तम अशी स्पर्धा आपल्याला जवळजवळ स्वर्गीय रतनबुवा चषक त्याचप्रमाणे ही स्वर्गीय चंदूशेठ चषक ठोंबरे चषक याचप्रमाणे त्याच प्रकारचे आयोजन आणि त्याच प्रकारचे खेळपट्टी तयार केले. जेवढा आपण आभार व्यक्त करू या खोनी कमिटीचे तेवढंच कमी आहे. आणि त्यांचं खरोखर मी व्यक्तिशः आणि माझ्या संघाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. थँक्यू नक्कीच दोन्ही संघाने बेस्ट आपल्या दोन्ही संघाने भरपूर आपल्या मनात व्यक्त केलंय. व्हॉलीबॉल विचार जर केला तर यावेळेस दोन्ही संघ नायक भरपूर बोलल्यात. कारण सातत्याने प्रत्येक खेळाला आम्हाला बोलणं करायचंय. तर नाव बॅक टू क्रिकेट. सामना आपण पुन्हा एकदा बघूया मैदानाकडे. योगेश मडवी. थँक्यू सो मच राहुल. तर सामना या ठिकाणी सुरू. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि आतापर्यंत 10 बाद झाले. 10 बलकाबद्दे स्कोर मोजा 30 रन. 30 धाबा बलकाबद्दे आणि 60 धाबीची आवश्यकता असताना या मैदानावरती आपण बघतो अर्धा रस्ता पार गेलाय 13 चेंडूमध्ये. आणि येणाऱ्या चेंडू असतील आता 17. समीकरण 30 धाबेची गरज मैदानावरती. वडिलांचा चेंडू जबरदस्त स्ट्रोक. व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रोक. बॉल गोज ऑन 6 रन. थँक्यू तसेच आयोजकांना एकदा सूचना येते तर आम्ही ज्यांना विनंती करू आम्ही ज्यांना बोलू व्यासपीठावर त्यांनीच येऊन बसा. अन्यथा प्रेक्षक वर्ग किंवा कोणी गावातील कोणी प्रतिष्ठित नागरिक जर असाल तर आपण येऊन व्यासपीठावरती बसा. अन्यथा आपण व्यासपीठावरती गर्दी कमी करायचं आपण दखल घ्या. कारण सध्या आम्हाला यावेळेस कॉल केला तर लाईव्ह टेलिकास्ट आहे. भरपूर मोठी आपण स्पर्धा बघू शकाल. तर त्याच्यानंतर तुम्ही दखल घ्या. आम्ही ज्यांना इथं बोलवू त्याच मान्यवरांनी येऊन विराजमान व्हायचे. योगेश मडवी. थँक्यू. तर आपण पाहतो फलंदाज राकेशला जीवनदान दिलं. तो राकेशचा झेल सोडला. कारण पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण असताना मात्र झेल सुटल्यानंतर हा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करेल. नक्की समोर फक्त पंच कमिटीत बसायचे. अन्यथा कोणी बसू नका. आमच्या व्यासपीठासमोर फक्त पंच कमिटी बसा. अन्यथा कोणी बसू नका. प्लीज सहकार्य करा.
तर आपण पाहतो राकेशच्या बॅट मध्ये बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळतात. कारण राकेशला जीवनदान दिला किती मागात पडू शकाल. तर मी सांगितलं की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण असतं. नक्कीच आपण बघतो राकेशला जीवनदान दिला. राकेशचा सोडला झेल मात्र किती महागात पडेल या संघाला क्रिकेटचा खेळ या मैदानावरती. कारण राकेश बॅक टू बॅक 2 षटकार झुकतोय. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मात्र मिस्टर अभिषेक झेल ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा मनसुगान राकेशला जीवनदान होतोय. बॅक टू बॅक राकेशला 2 जीवनदान या मैदानावरती. आणि आता मात्र धावसंख्या धापडकावरती आपण पाहू शकाल 43 धाबा. 60 धाबीची आवश्यकता असताना 43 धाबा आतापर्यंत पाली संघाने बनवल्यात. गरज होती फक्त 17 धाबीच्या मैदानावरती. वारंवार चुका दाखवल्या मैदानावरती 30 गाव संघाने आणि त्या चुका किती महागात पडतील या संघाला पाहिजे. राकेश सारख्या फलंदाजाला या संघाने जीवनदान दिला. मध्ये पुन्हा एकदा पॅड स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू पॅड वरती जोरदार अपेल. अफिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पुन्हा एकदा खराब क्रिकेट पाहायला मिळतोय या 30 गाव संघाकडनं. आणि यावेळेस मात्र 2 धाबा लाभल्या. राकेश आपण पाहतो ज्या फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर चुका वारंवार दबाव या संघावरती असणाऱ्या आणि दबावानं क्रिकेट आतापर्यंत दाखवल्या मैदानावरती. बॅटची कट आपण पाहतो पंचांचा इशारा लांब. लेग प्लेयरचा अपील मागितला होता मात्र चेंडू बॅट न लागला त्यामुळे पंचाने अपील फेटाळून 45 धाबा. धाबाला फक्त 15 धाबीची गरज येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. समीकरण पाहतोय थोडं सोपं झालं. सामन्याचं रहस्य मात्र हा पाली संघ उडगडीत का या मैदानावरती. तर सामना येणाऱ्या 13 चेंडू मध्ये फक्त 15 धाबीची गरज आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना जबरदस्त लोक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत फलंदाजाने 2 धाबा एकवटल्या. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न होता. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न होता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धाबा धाबडकावरती. समीकरण 12 चेंडू 13 धाबीची गरज. जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती नोकर संघाचे आमचे आयोजक जबरदस्त व्यक्ती सुभाष पाटील शुभ आगमनाच्या व्यासपीठाचा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. जयवंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा बघितली. मकर संक्रांत डबल 48 वर्ष स्पर्धेला या वर्षामध्ये पूर्ण झालं होतं. ते विनंती करतो आमच्या आयोजकांना की आपले शुभ हस्ते आपण एक सन्मान करून घ्यायचे. व्यासपीठावरती आमचे मान्यवर सुभाष पाटील मकर संक्रांतीचे मात्र प्रमुख आयोजक आहेत. जयवंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. जयवंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आमचे मान्यवर आमचे सुभाष फुलवरे उपसरपंच वसार यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. जर आपण थोडंसं त्वरा करायचं जरा लवकर आपण सन्मान करून घ्यायचे कारण का सामना तेवढा इम्पॉर्टंट आहे सर्वात महत्त्वाचा असणार आहे. आमचे सुभाष फुलवरे उपसरपंच वसार यांचे सन्मान आमच्या व्यासपीठावरती जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. मान्यवर यायचं आमच्या मान्यवर पुढे यायचे. सुभाष पाटील आमचे सुभाष फुलवरे माफ करा. त्याच्यानंतर आमचे दिलीप विष्णू फुलवरे उपतालुका प्रमुख अंबरनाथ जबरदस्त व्यक्तिमत्व शिवसेनेचे थोर कार्यकर्ते यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. आमचे आयोजक अशोक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर या ठिकाणी बाबा 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बाबा धाबा झाले त्या धाबडकावरती 47 धाबा 12 चेंडू 13 धाबीची गरज आहे. तर बाबा या ठिकाणी कबड्डीसाठी टी शर्ट असणाऱ्या आमच्या सर्व खेळाडूसाठी टी शर्ट कैलासवासी दुंदा कचरू टोंबऱ्या यांच्या स्मरणात अशी श्यामशेठ डलवी माजी सरपंच देवरुंग यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी टी शर्ट उपलब्ध झाल्यात. गोलंदाज तयार राकेश टाकांवरती फलंदाज कट करण्याचा प्रयत्न मात्र अप्रतिम गोलंदाजी. गुडलँड स्पोर्टमध्ये चेंडू फेकला. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला आणि फलंदाजा बीट करतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. आता इथनं निर्धाव चेंडूची गरज आणि आवश्यकता या संघाला तिसगाव संघाला असणार आहे कारण तिसगाव संघाने केलेल्या चुका त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागणार आहे. राकेश सारख्या फलंदाजीला 2-2 दिवंदा दिला आणि त्या राकेशने आतापर्यंत
राकेशने आतापर्यंत झुंजार खेळी दाखवली मैदानावरती, विस्फोटक फलंदाजी दाखवली मैदानावरती, जबरदस्त सामना असणारे मैदानावरती या दोन बलाढ्य संघामध्ये क्षेत्ररक्षकाची साथ आणि गोलंदाजची साथ करू पराभवावरती मात असं समीकरण असतं. मात्र क्षेत्ररक्षक साथ देईल का गोलंदाजाला आणि गोलंदाज साथ देईल का या संघाला, या दोघांना जर साथ दिली तर पराभवावरती नक्कीच मात केली जाणार आहे. क्षेत्ररक्षकाची साथ आणि गोलंदाजची साथ करू पराभवावरती मात. मात्र या अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करता येत नाही, स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवता येत नाही. एक एक धाबेला किती महत्व आहे आणि एक एक धाबेने सामने गमावताना प्रत्येक संघांना पाहिल्या. एक एक धाबेने सामना जो जो संघ हरतो ते संघाला विचारा की एका धाबेचं महत्व किती आहे. आणि एक धाबेने सामना गमावतो त्यांच्या खेळाडूंना रात्रभर झोपत नाही, त्या खेळाडूंना जाऊन विचारा की एका धाबेची किंमत किती आहे. आणि या ठिकाणी मात्र तिसगाव संघ वारंवार चुका दाखवतोय आणि तिसगाव संघ वारंवार धाबा खर्च करतोय. बॅटचा पैसा पण करतो मेंढरी ताकदीचा वापर. 20 पंचांचा इशारा नो बॉल, 20 पंचांचा इशारा नो बॉल येतो. मात्र क्षेत्ररक्षकांना चेंडूकडे पंचांच्या इशाऱ्याकडे पाहिलं नाहीये आणि मात्र फार मोठी चूक दाखवली. 20 पुन्हा एकदा जीवनदान, नशिबाची साथ राकेशला 2+1 2+1 धावसंख्या होती ती 52 धाबा. नक्की जेव्हा पट्टीचं चेंडू नो असेल तेव्हा फ्री दिलं जाईल. मात्र यावेळी फ्रीडचा इशारा तो पंचांकडनं अतिशय चांगली फलंदाजी राकेशने दाखवली, कारण राकेशला 3 जीवनदान भेटल्या, त्याचा त्यानं फायदा उचलला मैदानावरती. मात्र दुसऱ्या बाजूला वारंवार चुका करणारा संघ या मैदानावरती बॅकफुटला ढकलला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक, अंपायर डिसिजन, व्हेरी सुपर स्ट्रोक. यावेळेस मात्र 2 धाबा एक वेळला, 2 धाबेच्या मदतीनं धावपळकी धाबा आपण पाहू शकाल. या ठिकाणी धाबा लागते त्या 54 धाबा, फक्त 6 धाबीची गरज आहे. 54 धाबा धाबक होती, 6 धाबीची गरज आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणार संग्राम सामना या ठिकाणी गमावला, त्याचं कारण होऊ शकेल या तिसगाव संघाचं क्षेत्ररक्षण. तिसगाव संघाने केलेल्या चुका हे त्यांच्या पराभवाचं कारण होऊ शकेल. या ठिकाणी मात्र फुटबॉलचा वापर केला राकेशनं, मात्र तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही, बऱ्याच निजा चेंडूची सांगता होती. तर या ठिकाणी आपण पाहतोय अद्याप फक्त आणि फक्त गरज असणार ती फक्त 6 धाबेची येणाऱ्या चेंडूमध्ये. येणारे चेंडू असतील आतापर्यंत 7 चेंडू आणि फक्त गरज आहे ती 6 धाबेची. सोमनामध्ये आपण पाहतो बॅकफुटला ढकलला गेलाय हा तिसगाव संघ मैदानावरती, कारण तिसगाव संघानं या सामन्यामध्ये वारंवार चुका दाखवल्या, त्यामुळे तिसगाव संघ या स्पर्धेमध्ये बॅकफुटला ढकलला. पुन्हा एकदा मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक, अंपायर सिग्नल, व्हेरी सुपर स्ट्रोक, गेन चेंडू अभी सीमा पार, 4 धाबा. मी कोणी मोठा पत्रकार वगैरे असं काही नाही, मी व्यंगचित्रकार आहे. पूर्वी बऱ्याच लोकांची व्यंगचित्र जसे होते तशी काढलेली आहेत. खूप मला शाबासकी मिळाली आणि शिवाई भरपूर चालली आहेत. काय नाही, सगळं तुझा तो संसार वाढलाय, काय नाव काय ठेवलंय का काही म्हटलं नाही. दादानी पल्लवरती वसंत सांगितलं शिवसेना. तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर आपण पाहतो लेझी क्रिकेट पाहायला भेटला तिसगाव संघाकडनं. तिसगाव संघाने मैदानावरती लेझी क्रिकेट दाखवला, कारण तिसगाव संघाने वारंवार चुका दाखवल्या क्षेत्ररक्षणामध्ये, त्यामुळे हा संघ बॅकफुटला ढकलला जातोय. फक्त 2 धाबीची गरज आहे आणि या सामना मैदानावरती जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल. पालेगाव संघाने केलेली सुरुवात, मनीष पांडेने दिलेली सुरुवात ती कायम ठेवली फलंदाजांना, खास करून राकेश फलंदाजाला मिळालेलं जीवनदान, मिळालेली संधी, त्या संधीचं सोनं केलं राकेश फलंदाजांना आणि या सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण केली. तर पालेगाव संघाचे समर्थक फार संकट मैदानावरती आहेत, त्या समर्थकांचं स्वप्न पुन्हा एकदा साकारताना हा पालेगाव संघाचा फलंदाज राकेश मैदानावरती. राकेशला मिळालेली संधी त्याचं त्यानं सोनं केलं आणि या मैदानावरती तिसगाव संघाला पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललं गेलं. फक्त 2 धाबीची गरज आहे. नक्कीच गेल्या वर्षीचा उपविजेता संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि यावर्षी त्यांचं स्वप्न असणार आहे ते चॅम्पियन होण्याचं, ते स्वप्न साकारताना या मैदानावरती. आता चेंडू जबरदस्त स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू पाहिलं क्रिजन मध्ये, अंपायर सिग्नल, व्हेरी सुपर स्ट्रोक, 4 धाबा आणि हा विजयी फटका सामना जिंकलाय. या ठिकाणी आपण पाहतोय पाले संघानं.
थँक्यू सर. तर आपण पाहतो सामना जिंकलाय सर. दोन्ही संघाचं या ठिकाणी पाली संघाचं अभिनंदन. तर स्वागत असणार आहे कारण तिसगाव संघाचं नेमका चुकले गुडा. तिसगाव संघाने केलेल्या चुका, तिसगाव संघाने सोडलेलं जेल. कारण राकेशनं या स्पर्धेमध्ये तब्बल 33 धावा ठोकल्या आणि तो राकेश या तिसगाव संघाला कर्दनकाळ ठरलाय मैदानावरती आणि तो राकेश होतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. राकेश या मंचावरती कारण राकेशनं बहारदार खेळी केली मैदानावरती. तब्बल 33 धावेची शानदार खेळ करताना राकेशनं या मैदानावरती सामना जिंकून दिलाय. तर पराभव संघ असणारे तिसगाव संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण यायचं आपण कारण आपल्याला देखील या स्पर्धेमध्ये भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतं.